आनंदराज आंबेडकर इथं पोहोचलेले आहेत आणि ते इथं त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे इथं आहेत जे मागील 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत। दरम्यान जरांगेंच्या वकिलांनी कोर्टानं त्यांची मागणी मान्य केल्याची माहिती समोर येते। जरांगेंच्या वकिलांनी जी मागणी केली होती ती मान्य केली आहे। आझाद मैदानातील आंदोलकांची प्रशासनानं काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती। जेवण, आरोग्य सुविधा, नैसर्गिक विधीच्या सुविधा द्या अशी मागणी आंदोलकांच्या वकिलांनी केली आहे आणि ही मागणी कोर्टानं मान्य केलेली आहे। जरांगेंच्या वकिलांची मागणी कोर्टानं मान्य केलेली आहे कारण जरांगे पाटील यांच्याकडून सुद्धा तशा पद्धतीनं आरोप झालेले होते। आझाद मैदानामध्ये आंदोलकांसाठी शौचालय असतील किंवा अन्न पाण्याची सुविधा नाहीये असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच पद्धतीची मागणी कैफियत मांडून मागणी ही आंदोलकांच्या वकिलांनी जरांगे पाटलांच्या वकिलांनी केलेली आहे आणि ही मागणी आता कोर्टानं मान्य केल्याची माहिती समोर येते। तर याच्यामध्ये जे आंदोलक इथं जमलेले आहेत आझाद मैदानामध्ये त्यांना नैसर्गिक विधीसाठी सुविधा द्या, त्याचबरोबर अन्न पाण्याची काळजी घ्या त्यांच्या अशी मागणी केलेली होती। जेवण, आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी करण्यात आली। ताबडतोब मराठा समाजाचं जे आरक्षण देऊन टाकावं, संध्याकाळी आंदोलन संपेल। सरकारनं कोर्टामध्ये माहिती दिली की तुम्हाला 1 दिवसाची परवानगी होती, पुढे परवानगी दिली नाही। तुम्हाला परवानगी दिली होती का गेल्या 2 दिवसांपासून? आम्ही प्रत्येक रोजच्या रोज आम्ही त्याच्यासाठी पत्र देतो। कुठलाही परवानगी नाकारल्याचं आमच्याकडे पत्र नाही। अधिकृतरित्या परवानगीचं पत्र दिलंय का पोलिसांनी? अधिकृत परवानगी नाकारल्याचे पत्र आमच्याकडे नाही। नाही, मग कोर्टानं असं म्हटलं की तुम्हाला दिलेलं पत्र दाखवा, कोर्टामध्ये तुम्ही पत्र नाही दाखवलं। आम्ही आमचं दिलंय ना, मग त्याला उत्तर कुठे? पोलिसांनी उत्तर कुठे दिलं? त्याच्याकडे टायपिंग नसतील। त्यामध्ये असं म्हटलंय आणखीन आंदोलन करणे मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर सरकारने योग्य ते पाऊल उचलावं। बरोबर आहे, आरक्षण द्यावं। सरकारने योग्य ते पाऊल म्हणजे काय? आरक्षण द्यावं। तुम्हाला हे कायदा हे सगळं काम मान्य नाही, कोर्टचे आदेश तुम्हाला मान्य नाही आहे। माझ्याकडे आदेशाची कॉपी नाही आलेली, प्लीज सांगता। माझी तुम्हाला सांगितलं ऑर्डरची कॉपी घेऊन घ्या, आपण त्याच्यावर विस्तृत बोलू ना। कोर्टाने जर तुम्हाला सांगितलं की 5,000ची परवानगी घ्या, त्यानंतर आंदोलन ठेवायची तयारी आहे का? मनोजदादा बोलतील, मनोजदादा अर्जदार आहेत, याची परवानगी मनोजदादांनीच घेतलेली आहे। मनोजदादा त्या संदर्भात बोलतील। सह्या कुणाच्या? मनोजदादांची पाटीलच घेणार। मनोजदादांनी सर्व ॲप्लिकेशन ते स्वतः केलेले आहेत। मला सांगितलेलं आहे तसं की प्रत्येक अर्ज, प्रत्येक परवानगी माझ्या नावाने असेल। त्यामुळे हे सरळ आहे की जे ऑर्डर येईल, शेवटी शासनाची ऑर्डर आहे, आम्ही ती दादा पहिले त्याच्यावरती बोलतो। तर वकिलांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने युक्तिवाद झालाय किंवा कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे याविषयीची माहिती वकिलांनी दिली आहे। दरम्यान ही दृश्य आपल्याकडे आहे ती म्हणजे CSMT परिसरातली, कारण मागील 3-4 दिवसांपासून आंदोलक हे मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने येताना दिसत आहेत आणि अशातच ठिकठिकाणी जमून त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे, मागण्या केल्या जात आहेत। मात्र त्याचबरोबर खेळ रंगल्याचं आपल्याला दिसतंय, ते गाड्यावर थिरकतानाही दिसत आहेत आणि अशामध्ये 5,000 आंदोलकांना वाहनं रोखली जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत। 5,000 आंदोलकांनाच परवानगी असताना जरांगे पाटील यांनी मात्र हमीचं पालन केलेलं नाहीये असा युक्तिवाद महाधिवक्त्यांकडून करण्यात आला आहे। बिरेंद्र सराफ यांनी हा युक्तिवाद कोर्टामध्ये केला आहे आणि त्यानंतर कोर्टाने मात्र आंदोलकांना खडसावलंय आणि उद्या 4 वाजेपर्यंत जे इतर कुठेही आंदोलन नको, जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टाने दिलेले आहेत। अशामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे, कारण दुसरीकडे आपण बघितलं तर आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 आंदोलकांनाच बसण्याची परवानगी असल्याचं सरकारी वकिलांकडून सांगितलं जाते, महाधिवक्त्यांकडून सांगितलं जाते।